Hello students, in previous lecture we discussed excretory organs. We already discussed about what is meant by excretory organs. Excretory organs means what? It helps in remove of waste material. We already discussed 3 points: protozoa, sponges and ciliata. And next fourth one is platyhelminthes. Okay, platyhelminthes. In platyhelminthes, examples are planaria, flux, and tapeworm. These are the examples belongs in platyhelminthes. Next, excretory मटेरियल. म्हणजे ह्याच्यामध्ये एक्स्ट्रिटरी मटेरियल म्हणजे काय? वेस्ट मटेरियल. हे जे प्लॅटीहेल्मिंथेस मध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय एक्स्ट्रीट करतात, तर ते जे आहे ते अमोनिया हा जो आहे तो काय करतात? एक्स्ट्रीट करतात. अँड हाऊ टू इलिमिनेट दॅट अमोनिया? Which organs or which structure is used for the elimination of ammonia? Excretory organ is phlegm cells. Okay, excretory material जे आहे ते कोणतं आहे? NH3 आहे, जे की platyhelminthes जे आहे ते काय करतात? एक्स्ट्रीट करतात. And which organ is used for the excretion? Phlegm cell. It phlegm cells also called as protonephridia. Okay, protonephridia means what? It has no internal elimination. The cells असतील किंवा organs असतील ह्याच्यामध्ये कोणतंही इंटरनल एक्सक्रीशन हे होत नाही. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपण बघू की फ्लेम सेल्स ज्या आहेत ह्या फ्लेम सेल्स कशा असतात आणि व्हाय इट इज कॉल्ड एज अ फ्लेम सेल. ओके, मध्ये बघा this is it has also nucleus. This cell is flame cell. Okay, okay, it is excretory duct. It is excretory duct. Okay, and these are cilia. That cilia are moment like flickering of flame. That's why it is called as a flame cells. फ्लेम म्हणजे काय? मराठीमध्ये आपण फ्लेम बघितलं तर फ्लेम म्हणजे कसं? आपण ज्वाला असं, म्हणजे जर आपण दिवा लावला तर त्याच्यावरती
फ्लेम वगैरे येतो असं आपल्याला दिसतं. ते जे फ्लेम आहे ते कसं असतं, हलत असतं. तसेच ह्या ज्या सिलियाज असतात, ह्या सिलियाज ज्या आहेत फ्लेम म्हणजे आपली ज्वाला जशी असते ती मुवमेंट करत असते तशी ही दिसत असते. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ फ्लेम सेल. म्हणजे एक्स्ट्रिटरी मटेरियल कोणतं आहे, अमोनिया आहे. आणि एक्स्ट्रिटरी ऑर्गन कोणता आहे तर फ्लेम सेल आहे. तर आपण बघूया की फ्लेम सेल काय असतात आणि कसे असतात. इथे मी डायग्राम काढलेली आहे. याच्यामध्ये बघा हे जे दाखवलेले आहेत, हा जो मी परत दाखवते ब्लूइश कलरचे हे जे लाईन्स थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत, हे जे काय आहेत सिलिया आहेत. आणि हे जे सिलिया काय करतात, मूवमेंट करतात. movement of cilia, it looks like flickering of flame. ओके, म्हणजे हे जे फ्लेम असते आपली जी फ्लेम असते ते फ्लेम सारखे हे सिलिया जे आहेत ते मुवमेंट करतात असे दिसतात. त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, फ्लेम सेल असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये सांगितले की हा जो प्लॅटीहेल्मिंथेस आहे ह्याच्यामध्ये जे एक्सक्रीशन जे होतं ते एक्सक्रीशन जे आहे ते आउटसाइड होतं. याच्यामध्ये इंटरनली एक्सक्रीशन कुठेही होत नाही, इलिमिनेशन होत नाही. कारण की याच्यामध्ये हे जे आहेत, हे जे एक्स्ट्रिटरी डग दाखवलेला आहे, हा एक्स्ट्रिटरी डग हा असाच असतो. याच्यामधून काय होतं तर ते एक्सक्रीशन होत असतं. आता ह्याच्या पुढे अजून काही काय असू शकतात, जॉईनिंग असू शकतात. आणि याच्यामध्येच हा जो तुमचं दाखवलेला आहे हे स्ट्रक्चर हे असं असू शकतं. म्हणजे फ्लेम सेल्स हे असे असू शकतात. इथे डबल अटॅचमेंट इथे असू शकते. ठीक आहे, हा जो आहे तो कोणता आहे, प्लॅटीहेल्मिंथेस आहे. आता हा जो प्लॅटीहेल्मिंथेस आहे तो मराइन वॉटरमध्ये असतात. आता काही प्लॅटीहेल्मिंथेस आहेत हे कुठे असतात तर फ्रेश वॉटरमध्ये असतात. ठीक आहे. आता फ्रेश वॉटरमध्ये हे जे असणारे आहेत त्यांच्यामध्ये मोर फ्लेम सेल्स असतात. ओके, ह्याच्यामध्ये काय असतात, जास्त फ्लेम सेल्स असतात. आणि हे काय करतात, दे डायल्यूटेड और डायल्यूट अमोनिया. हे काय करतात, जे वेस्ट मटेरियल आहे ते काय करतात, डायल्यूट करतात आणि ते युरिनच्या थ्रू काय करतात, एक्स्ट्रीट करतात, इलिमिनेट करतात. ठीक आहे, अशा प्रकारे फ्रेश वॉटरमध्ये जे राहणारे प्लॅटीहेल्मिंथेस आहेत हे काय करतात, एक्स्ट्रीशन करतात. आपण थोडक्यात परत एकदा रिवाइज करूया. एकदा सांगते बघा. आपण ह्याच्या आधी 3 पॉईंट पाहिलेले आहेत. हा चौथा आहे प्लॅटीहेल्मिंथेस. ह्याच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स येतात तर टेपवर्म्स येतो, प्लॅनेरिया आहे, फ्लक्स हे जे आहेत हे जे आहे ते प्लॅटीहेल्मिंथेस मध्ये येतात. आता ह्यांच्यामध्ये एक्स्ट्रीशन कसं होतं हे आपण बघतोय. तर ह्यांच्यामध्ये एक्स्ट्रीशन कसं होतं तर हे जे एक्स्ट्रिटरी मटेरियल कोणतं असतं तर अमोनिया हा एक्स्ट्रिटरी मटेरियल असतो. आणि याच्यामध्ये एक्स्ट्रिटरी ऑर्गन कोणता असतो तर फ्लेम सेल्स इज अ एक्स्ट्रिटरी ऑर्गन दॅट एक्स्ट्रिटेड अमोनिया. आता एक्स्ट्रिटरी सेल्स म्हणजे कोणत्या, फ्लेम सेल्स ह्या कशा असतात. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की प्लॅटीहेल्मिंथेस मध्ये एक्स्क्रीशन जे आहे ते इंटरनल एक्स्क्रीशन ह्याच्यामध्ये होत नाही. ह्याच्यामध्ये डायरेक्टली आउटसाइडमध्येच काय होतात, एक्स्क्रीशन हे होत असतं. आता ह्याच्यामध्ये काय दाखवलं, ह्या जे सेल्स आहेत ह्या ज्या सिलियाज दिसतात थ्रेड लाईक, ह्यांना काय म्हटलं जातं, थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतं त्यांना म्हटलं जातं सिलिया असं म्हटलं जातं. ठीक आहे, ह्या ज्या आहे सिलिया ह्या काय करत असतात, मुवमेंट करत असतात. आणि इट लुक्स लाईक फ्लिटरिंग ऑफ फ्लेम, म्हणजे जे आपली ज्योत जशी असते ती वाऱ्याने जशी हलत असते तसेच ह्या सिलिया ज्या आहे ते मुवमेंट करताना दिसतात. त्यामुळे ह्यांना काय म्हटलं जातं, फ्लेम सेल. फ्लेम म्हणजे मराठीमध्ये ज्वाला असं आपण म्हणतो. म्हणजे ह्या प्रकारे त्या दिसतात त्यामुळे त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, फ्लेम सेल असं म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. आता काही प्लॅटीहेल्मिंथेस जे आहेत ते कुठे फाउंड होतात तर फ्रेश वॉटरमध्ये फाउंड होतात. याच्यामध्ये काय असतात तर मोर फ्लेम सेल्स प्रेझेंट असतात जेणेकरून त्यांचं एक्स्क्रीशन जे आहे ते जास्त प्रमाणात
डायल्यूट व्हावं आणि ते युरिनच्या थ्रू काय करतात तर आपलं एक्सिटरी मटेरियल जे आहे ते काय करतात इलिमिनेट करतात. ओके ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट 5th पॉइंट आहे निमॅटोड्स. ओके निमॅटोड्स मध्ये एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल राऊंड वर्म, इट इज अन एक्झाम्पल ऑफ निमॅटोड. राऊंड वर्म येतात, ह्याच्यामध्ये अजून येतं की अस्कॅरिकस. अस्कॅरिकस हे जे आहे हे कसे असतात इट इज अन एंडोपॅरासाइटिक. एंडोपॅरासाइटिक मीन्स व्हॉट इट प्रेझेंट इनसाइड अवर बॉडी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा निमॅटोडमध्ये राऊंड वर्म्स ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहेत. तर हाऊ टू एक्स्ट्रीट निमॅटोड्स, which cells excreted nematodes. The which organ is excreted material? The renate. Renate cells हे जे आहेत काय करतात एक्सक्रीशन हे करतात. ठीक आहे. आता एक्सक्रीशन स्ट्रक्चर किंवा त्याला एक्सक्रीटरी ऑर्गन असं म्हणतात. आता हा जो आहे ह्याला काय म्हटलं जातं एच शेप एक्सक्रीटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर वाय इट इज कॉल्ड एच शेप्ड एक्सक्रीटरी सिस्टीम. ह्याच्यामध्ये काय सांगितलं निमॅटोड, आणि हा निमॅटोड जो आहे तो एक्सक्रीशन करतो. कोणत्या ऑर्गनच्या थ्रू एक्सक्रीशन करतो तर रिनेट सेलच्या थ्रू काय करतो त्यांचं एक्सक्रीशन होत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि जर तुम्हाला काय क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला क्वेश्चन पाठवा, मी त्याचा आन्सर देईन. आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.